हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या येस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ लॉंग व्हिडिओ अपलोड झालेला नाही. शॉर्ट्स व्हिडिओ येत होते, तर त्याच्यासाठी मनापासून सॉरी म्हणते. कारण इतक्या ऑर्डर्सच होत्या आपल्या वटपौर्णिमेच्या की मला टाईमच भेटत नव्हता. एक तरी व्हिडिओ बनवायचं म्हणजे असंच होत होतं. त्याच्यामुळे मी बनवू शकले नाहीत, पण तुमचे कमेंट वाचून मला व्हिडिओ बनवावा लागतो आहे आज. की इतके छान छान कमेंट केलेत सर्वांनी की ताई व्हिडिओ कधी येणार आहेत, कधी येणार आहेत. इतक्या तुम्ही प्रेम देता त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सर्वांचे. तर आज आपल्या ज्वेलरी मेकिंग क्लासचा नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत. तर त्याच्यामध्ये आपण हे सुंदर असे इयरकप शिकणार आहोत. एक मी इथं बनवलेलं आहे, आता दुसरं एक बनवून दाखवेन मी तुम्हाला. तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला समजेल. तर हा इयरकप्स जे ट्रेनिंगमध्ये चालू आहेत हे चंद्रामध्ये आहे अशा पद्धतीने. त्याच्यासाठी आपल्याला मटेरियल लागणार आहे. हे प्लायर आहेत 2, आणि हा एक ग्रीन क्रिस्टल घेतलेला आहे, एक रेड. दोन्ही पण 6 mm आहेत. त्याच्यानंतर ही गेज तार आहे 20 गेजची आहे. हिचं साईज एवढं घ्यायचं आहे इथून इथं मध्ये. त्याच्यानंतर हा एक चंद्रा घेतलेला आहे आपण. हे 0.2 mm मोती घेतलेले आहेत. इथं 3 mm 4 mm घेऊ शकता तुम्ही साईजनुसार. इथे छोटे घेतले तर थोडे छान असतात, त्याच्यामुळे हे घेतलेले आहेत. आणि 0.0 mm मोती घेतलेले आहेत. त्याच्यानंतर लोरियल्स 4 घेतलेले आहेत. 4-5 किती टाकू शकता तुम्ही इथं. त्याच्यानंतर सॉरी नाही आहे. आणि हा एक 5 mm मोती घेतलेला आहे. तर चला वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ आता रेग्युलर येतील. सॉरी इतका लेट केल्याबद्दल. आता इथून पुढं तुम्हाला रोज व्हिडिओ बघायला भेटतील. तर आपण 0.3 गेजची तार आता कट करून घेणार आहोत. इथे तार कट करून घेतलेली आहे आपण. त्याच्यानंतर इथे चंद्रामध्ये इथे जे होल दिसते आपल्याला ह्या साईडून, बाहेरच्या साईडून आतमध्ये टाकून ही तार इथं रॅप करून घेणार आहोत अशा पद्धतीने, बघू शकता. आणि इथं एक्स्ट्रा तार जे असते, जे तारचे टोक आहे ते कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर याला थोडं फ्लॅट करायचं आहे. फ्लॅट करायचं मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते. असं इथं फ्लॅट करून झाल्यानंतर ही जी तार आहे थोडी लॉंग कट केलेली आहे मी. इथं आपण या होलमधून आतल्या साईडला ही तार टाकून घेणार आहोत. आता याच्यामध्ये हा एक छोटा मोती घातल्यानंतर त्याच्यानंतर 0.0 mm मोती टाकून आपण इथे तार अशा पद्धतीनं इथं हा 0 mm मोती बाजूला करून या मोत्यातून ही तार टाकून जे होल आहे त्याच्यातून ही तार आतल्या साईडला पास करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं नेक्स्ट होलमध्ये आपण पुढच्या होलमध्ये म्हणजे इथं आपण ही तार टाकून घेणार आहोत परत. आणि इथं सेम प्रोसिजर, एक 2 mm मोती, त्याच्यानंतर गोल्डन मोती टाकून सेम प्रोसिजर जसं आपण त्या मोत्याला केलेलं आहे तसंच आपण ह्या मोत्यालाही करणार आहोत. आणि तार टाकताना ह्या होलमधून ती तार आतल्या साईडला आली पाहिजे अशा पद्धतीने टाकायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता. आता नेक्स्ट आपण इथं थोडं हे होल लांब असल्यामुळे आता परत हे नेक्स्टला घेऊन इथं बघायचं आहे लक्ष देऊन, नाहीतर गॅप पडतो. नंतर सेम प्रोसिजर करायची आपल्याला अशा पद्धतीने. परत सेम आपण मोती घातलेले आहेत. आणि ही तार जी आहे आता काय करायचं आहे, ह्याच होलमधून आपण ही तार काढलेली आहे शेजारच्या. तर आपण ही आता बाहेर आत काढताना ह्या होलमधून टाकायची आहे, म्हणजे हे मोती जवळ येतील. त्याच्यासाठी आपण इथून ही तार घालून ह्या होलमध्ये टाकायचं आहे. कारण हे होल लांब असल्यामुळं गॅप थोडा जास्त दिसतो, त्याच्यासाठी असं करायचं आहे.
हे जर बाहेर नाही आलं तर असं कोणत्याही प्लायरच्या सहाय्याने, राऊंड नोज किंवा फ्लॅट नोज प्लायर असेल तर तुमच्याकडं त्याच्या सहाय्याने आपण इथे तार खेचून घेणार आहोत. पूर्ण खेचून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. बघू शकता आता इथे हे गॅप नाही दिसणार. आता परत त्याच होलमध्ये आपण ही तार टाकणार आहोत. होल मोठा असल्यामुळे, मोती छोटी असल्यामुळे 2-2 मोती येतात. कोणत्या होलमध्ये 2 येतील, कोणत्या 1 येईल. छोटी लहान मोठा साईज असतो. त्याच्यासाठी तुम्ही इतकं छान प्रेम देताय माझ्या व्हिडिओजना, त्याच्यासाठी मनापासून आभार आहे सर्वांचे. आणि जर कोणाला लाईव्ह क्लासेस करायचे असतील तर त्यांनी ही DM करा. लाईव्ह क्लासची आता ऑफर फीज आहे 3500 रुपये विथ मटेरियल, विथ सर्टिफिकेट आहे. आणि लाईव्हमध्ये तुम्हाला बाय हँड तुम्हाला पूर्ण येईपर्यंत प्रॅक्टिस करून घेतली जाईल. हे जे व्हिडिओ आहेत यूट्यूबला मी टाकते, पण पूर्ण सहज आपण शिकवू शकत नाही. ह्याला पण लिमिट असते, व्हिडिओचं लिमिट असते. त्याच्यामुळे तेवढ्या टाईममध्ये आम्हाला तो व्हिडिओ दाखवावा लागतो तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला जर लाईव्हमध्ये शिकायचं असेल आणि तुम्हाला स्वतःचं काहीतरी बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही DM करा. बाकी मटेरियल मी नाही देत. बेसिक मटेरियल आहे ते फक्त स्टुडंटसाठी आहे. मटेरियलसाठी प्लीज DM करू नका, व्हॉट्सअप करू नका. म्हणजे नेक्स्ट याच्यामध्ये असंच टाकायचं आहे आपण. तुम्ही लाईव्ह क्लास घेतल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 दिवसातच ही पूर्ण ज्वेलरी तुम्ही घरच्या घरी शिकू शकता आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 12 टाईपची ज्वेलरी शिकवली जाईल. त्याच्यामध्ये नथ येतील, चोकर, मंगळसूत्र, पेंडंट, बुगडी, इयरकप्स हे सर्व शिकवलं जाईल. त्याच्यासाठी तुम्ही अगर तुम्हाला कोणाला इच्छा असेल करायची तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअप करा. मटेरियल तुम्हाला कुरिअर केले जाईल आणि कोर्स झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा भेटणार आहे. मटेरियलचं नॉलेज दिलं जाणार आहे. मार्केटिंग कसं करायचं तेही नॉलेज दिलं जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा कोर्स करू शकता. माझ्या मते तरी प्रत्येक स्त्रीनं पैसे कमवले पाहिजे. तर त्याच्यासाठी हे चांगलं आहे. घरी बसून तुम्हाला शिकून एक बिझनेस सुरू करण्याची संधी मिळते, तर तुम्ही करावी असं मला वाटतं. बाकी तुम्हाला करायचं असेल तर नक्की DM करा. आता नेक्स्ट याच्यामध्ये अशा पद्धतीनं सेम प्रोसिजर आपण या पूर्ण चंद्रामध्ये करणार आहोत. आता आपण पूर्ण हे बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं. आता काय करायचं, ही बेस तार घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये सेंटरला आपण हे चंद्रा टाकून घेणार आहोत. सेंटरला म्हटलं तर 3-3-3 6 आहे, पण इथून एका होलमधून जे 2 होल असतात त्याच्यामधून एका होलमधून आपण ही तार खालच्या साईड अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला होल असतात. त्याच्यामुळे असं अशा पद्धतीनं आता आपण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकलेले आहे. त्याच्यानंतर जसं ह्या इयरकप्समध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला मी, तशा पद्धतीने आपण इथं एक वरच्या साईडला क्रिस्टल याला होल असतं, त्या होलमधून इथं अशा पद्धतीने टाकायचं आहे. त्याच्यानंतर हे खालच्या साईडला जो ड्रॉप शेप आहे तो ड्रॉप शेपमध्ये येईल अशा पद्धतीनं आपण इथं अशा पद्धतीने बघू शकता. इथे फिट करून घेणार आहोत अशा पद्धतीनं. ही तार जी आहे ती वरच्या साईडला घेऊन इथं म्हणजे चंद्रासुद्धा फिट होईल आणि ते क्रिस्टलसुद्धा फिट होतील अशा पद्धतीनं आपण इथं पूर्ण चंद्र ह्याच्यावर आणि हे 2 क्रिस्टल फिट करून घेणार आहोत बेस तारेवर. बघू शकता अशा पद्धतीने 4 ते 5 वेळेस आपण अशा पद्धतीने चंद्राला सुद्धा ह्याच्यावर फिट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं वरच्या साईडला 1-2 वेळा रॅप करायचं आहे, 2 ते 3 वेळेस. त्याच्यानंतर इथं एक आपण 0.3 mm गोल्डन मोती घालायचा आहे इथं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ह्याला सुद्धा 2 ते 3 वेळेस रॅप करायचं आहे असं तारेवर, बेस तारेवर. त्याच्यानंतर ती तार इकडे घेऊन ह्या साईडला, इथे खालच्या साईडला सुद्धा 1-2 वेळा रॅप करायचं आहे आणि ह्या ड्रॉप शेपला सुद्धा घेऊन 2 वेळा असं 2 ते 3 वेळेस रॅप करायचं आहे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आता इथं आपण हे लोरियल्स जे घेतलेले आहेत ते लोरियल्स टाकणार आहोत. खालच्या साईडला 4 घेतलेले आहेत मी. त्याला होल असते लोरियल्सला, त्या होलमधून ते टाकून घ्यायचे आहेत आणि
हा लास्टला एक 5 mm मोती आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने असे सपोर्टिव्ह असतं त्याच्यामुळे हा मोती तुम्ही इथं कोणत्याही साईजचा मोती वापरू शकता. आता इथं आपण हे लोरियल्स फिट करायचे आहेत. लोरियल्सला थोडं मध्ये पकडून त्याच्यानंतर इथं आपण ह्या तारेला रॅप करणार आहोत 2 वेळा. त्याच्यानंतर हा मोतीसुद्धा वर घेऊन अशा पद्धतीने यालासुद्धा व्यवस्थित रॅप करायचं आहे. बघू शकता 4 ते 5 वेळेस नंतर रॅप करायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता ही तार परत आपण वरती एकदा वरच्या साईडला म्हणजे रॅप करत जाणार आहोत. जिथं जिथं आपण रॅप केलेलं आहे तिथं तिथं परत आपण ही तार रॅप करणार आहोत अशा पद्धतीने. बघू शकता अशा पद्धतीने परत त्या जागेवर तार रॅप करत आपण वरच्या साईडला जाणार आहोत अशा पद्धतीने घेऊन पूर्णपणे फिट होईपर्यंत आपण इथं रॅप करणार आहोत. आणि इथं रॅप करून झाल्यानंतर इथं वरच्या साईडला ते बघू शकता बाकीची ती तार जी आहे ती कट करून याला आपण इथे ही तार दाबून घ्यायची आहे म्हणजे ती आपल्या कानाला नाही टोचणार. त्याच्यानंतर आता आपला बेस तयार आहे. त्याच्यानंतर इथं अशा पद्धतीनं पकडून अशा पद्धतीनं ही तार जी आहे ती बॅक साईडला पूर्ण बेंड करायची आहे. बघू शकता इथं मी राऊंड नोज प्लायरच्या साहाय्याने सुद्धा करू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं आपण थोडी तार कट करणार आहोत. त्याच्यानंतर याला अशा पद्धतीने बॅक साईडला लूप बनवायचा आहे. लूप बनवून झाल्यानंतर त्याला थोडंसं कर्व शेप देऊन बॅक साईडला बेंड करायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता आता आपल्या इथे इयर कप्स रेडी आहेत. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा. ज्या कोणी तुमच्या फ्रेंड्स असतील त्यांना शेअर करा ज्यांना ज्वेलरी शिकायची आवड आहे त्यांना. आणि हो तुम्हाला कोर्स करून आपला ज्वेलरी बिझनेस लगेच स्टार्ट करायचा असेल तर त्यांनीसुद्धा DM करा. आपल्या क्लासची फीज आहे 3500 रुपये विथ सर्टिफिकेट विथ मटेरियल. आणि बाकी तुम्हाला काही समजलं जर कोर्स झाला तरी तुम्हाला हेल्प करण्यासाठी आपण रेडी आहोत. तुम्ही व्हॉट्सअपला आपल्या कारण काही समजलं असेल तर तुम्ही परत आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता तुम्ही त्याच्यासाठी. कोर्स हा तुम्हाला करायचा असेल तर नक्की DM करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा. ओके बाय.